म्हणूनी लाभो करा काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा म्हणूनी लाभो करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणूनी लाभो करा काळ सारा चिंतने नमो पांडुरंगा दयाळा नमो गोविंदा गोपाळा नमो वैष्णवा सकळा युगीश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुतम् आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका ताळ मंग शुद्धे देखा तया माझी दंडवत विठ्ठल लावरे विठ्ठल म्हणूनी लावो करा काळ सारा चिंतने
कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. चिन्मय सुखवासी देहू क्षेत्र निवासी रतसाम्य सुखासी तारक लोकांशी असे असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा उपदेशपर या प्रकरणाचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री तुकोबराय आपल्या जीवनातला काळ विठ्ठल चिंतनात घातल्यानंतर चिंतनाने होणारी अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती सांगतात. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देह मी नाही असा निश्चय होऊन जेव्हा मीपणाही जेव्हा शेवटी संपतो तेव्हा एक विठ्ठलच खाली शिल्लक राहतो. ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून त्वरा करा आणि सर्व काळ विठ्ठल चिंतनात घालवा. देवाच्या व्याप्तीशिवाय एकही ठिकाण रिकामे नाही म्हणून आपल्याला पालन पोषणाविषयी चिंता नसावी. तुकोबराय म्हणतात जीव अर्पण केल्याने हृदयातच देव प्रगट होतो. पण याकरता म्हणून लाभो करा काळ सारा चिंतने विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा सर्वांना एक अत्यंत महत्वाचा उपदेश करतात की आपल्या जीवनातला काळ विठ्ठल चिंतनात गेला पाहिजे, व्यतीत झाला पाहिजे. संत 2 पद्धतीने उपदेश करतात, एक शब्दाच्या माध्यमातून आणि एक कृतीच्या माध्यमातून. शब्दातून संतांनी केलेला उपदेश सर्वांनाच उपयुक्त ठरत नाही, कारण तो उपदेश सर्वांनाच कळेल. त्या उपदेशातून आलेले शब्दाचं ज्ञान सर्वांना असेलच. तो शब्द वाच्यार्थाने आला की लक्षार्थाने आला हे सर्वांना समजेल असं नाही. म्हणून शब्दाच्या माध्यमातून जेव्हा संतांनी केलेला उपदेश समाजाला कळत नाही तेव्हा तोच उपदेश संत आपल्या कृतीतून वर्तवून दाखवत असतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आम्ही वैकुंठातून इथे आलो ते कशा करता. तुकोबराय सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी ते बोलण्याकरता आणि आमचं बोलणं कळत नसेल तर तेच बोलणं साच खावे वर्ताया. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. संतांची कृती आणि संतांचे शब्द दोन्ही महत्वाचे जरी असले तरी संत बोलताना तोंडाला येईल तसं बोलत नाहीत आणि संत वागताना मनाला वाटेल तसे वागत नाहीत. कारण संतांच्या बोलण्याला आधार असतो वेदशास्त्राचा आणि संतांच्या कृतीला आधार असतो मागे होऊन गेलेल्या संतांच्या चरित्राचा. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. शब्द आणि कृती दोन्हीच्या माध्यमातून आपल्या उज्ज्वल जीवनाकरता तुकोबराय उपदेश करतात. म्हणून लाभो करा. लाभो करा म्हणजे त्वरा करा, घाई करा, तातडीत करा. तुकोबराय लाभो म्हणण्यामागचं कारण काय. कारण मानवी जीवनामध्ये काही गोष्टी घाईने कराव्या लागतात आणि काही गोष्टी निवांत कराव्या लागतात. काय घाईने करावं, काय निवांत करावं हे सांगत असताना गीतोपदेश ग्रंथामध्ये एक सुभाषित असं सांगितलेलं आहे की माणसाने विद्या आणि धन मिळवताना मी कधी मरणारच नाही, मी कधी म्हातारा होणारच नाही असं समजून मिळवावं. मात्र धर्माचरण करत असताना मृत्यूनेच माझ्या केसाला पकडलेला आहे असं समजून धर्माचरण करावं. अजरामरवत प्राज्ञो विद्यामर्थंच चिंतयेत नीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरे. विद्या धन मिळवताना घाई करा, विद्या धन मिळवताना गडबड करू नका, निवांत मिळवा. मात्र धर्माचरण करताना घाईने करा. धर्माचरण करताना घाईने. माणसाचा धर्म कोणता. तुकोबराय सांगतात भगवंताचे चित्तामध्ये पाय धारण करणं, भगवंताला चित्तात धारण करणं हाच मुख्य धर्म आहे. मुख्य धर्म देव चित्ती आधी अवसान अंती. किंवा तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि तो उपाय दुःख. ज्ञानोबराय सांगतात की नामस्मरण नामचिंतन हरिकीर्तन हेच सर्व धर्माचं कारण आहे. सकळ धर्माचे कारण नाम स्मरण हरी कीर्तन. दया क्षमा समाधान संत जन साधी. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा. मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक. म्हणून नामचिंतन या धर्माचरा या निज धर्माचं व्यक्तीने घाईने तातडीने धर्माचरण केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे कारण मनुष्याला 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा जन्म प्राप्त झालेला आहे.
आणि या आयुष्याच्या साधनाने सच्चिदानंद पदवी संपादन करून घेणं हेच माणसाचं आद्य कर्तव्य आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि म्हणून आयुष्याच्या साधनाने भगवत प्राप्ती करून घेणं हे जर माणसाचं आद्य कर्तव्य असेल तर त्याने तातडी केली पाहिजे. परमार्थ येण्याकरता लाभो केला पाहिजे. कसा केला पाहिजे? संत समागमामध्ये आवड धारण करून परमार्थाची तातडी करावी. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थात येण्याकरता लाभो करा, घाई करा, निवांत बसून राहू नका. परमार्थ घाईने त्वरेने केला पाहिजे. पण परमार्थात आल्यानंतर मात्र घाई करून चालत नाही. निवांत जो आपल्याला परमार्थामध्ये काळ प्राप्त होईल तो सर्व काळ विठ्ठल चिंतनात घालवा असा महत्वाचा उपदेश जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगाच्या द्वितीय चरणात करतात. म्हणून लाभो करा हा महत्वाचा उपदेश जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये करतात. काळ सारा चिंतने. मराठी व्याकरणामध्ये 3 काळ नेहमी सांगितले जातात. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळामध्ये केलं जातं ते स्मरण, वर्तमान काळात केलं जातं ते चिंतन आणि भविष्य काळाची असते ती चिंता. म्हणून माणसाने भूतकाळामध्ये केलेल्या चुकांचं स्मरण न करता, भविष्याची चिंता न करता माणसाने वर्तमान काळ हा भगवत चिंतनामध्ये घालवला पाहिजे. काळ सारा चिंतने. चिंतनामध्ये का? कारण चिंतनाकरता कोणताही अधिकार लागत नाही. इतर साधनांकरता एक विशिष्ट अधिकार लागतो, मात्र चिंतनाकरता कोणतेही श्रम लागत नाही, अधिकार लागत नाही. तुकोबराय सांगतात, ऐका हे सोपे वर्म न लगे श्रम चिंतना. चिंतन कुठेही करा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असा ते करा जेथे तेथे. चिंतन केव्हाही करा, चिंतनाची न लगे वेळ, सर्व काळ करावी. केव्हाही करा, कुठेही करा, कोणीही करा, अशी सुलभता चिंतनामध्ये असल्यामुळे आपल्या जीवनातला काळ चिंतनामध्ये घालवला पाहिजे. तुकोबराय सांगतात, मी तुम्हाला वरवर उपदेश करतो असं नाही, तर आम्हाला देखील रामकृष्ण नारायण याच नामाचं चिंतन आवडतं. खाताना, जेवताना, झोपताना आम्ही भगवत चिंतनाशिवाय क्षणभर देखील राहू शकत नाही. तुकोबराय सांगतात, आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण, तुका म्हणे क्षण खाता जीविता न विसंबो. म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणून लाभो करा. या चरणामध्ये म्हणून शब्द फार महत्वाचा आहे. मराठी व्याकरणामध्ये म्हणून हे पद एक घटक दुसऱ्या घटकाशी जोडण्यासाठी, संबंध स्पष्ट करण्यासाठी किंवा कारण आणि परिणाम याचा संबंध दर्शवण्यासाठी म्हणून पद वापरलं जातं. एखाद्या युक्तिवादानंतर, एखाद्या विचारानंतर निष्कर्ष जेव्हा काढायचा असतो तेव्हा म्हणून या पदाची योजना केली जाते. तुकोबरायांनी म्हणून हे पद वापरून आपल्याला केलेल्या उपदेशाकरता 3 युक्तिवाद आपल्या समोर ठेवले. म्हणून लाभो करा काळ सारा चिंतने. का म्हणून लाभो करा? त्याचा पहिला युक्तिवाद जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देह नव्हे मी हे सारे, या प्रथम चरणाचे 2 काही भाव आपल्याला सांगता येतात. देह मी आहे, हे आहे.
अज्ञान आणि देह मी नाही हे आहे ज्ञान. माणसाला ज्ञान उरावं वाटतं, अज्ञान सरावं वाटतं, पण तुकोबराय म्हणतात देह मी नव्हे हे ज्ञान सरे. देह मी नाही हे ज्ञान सरावं. का सरावं? वेदांत शास्त्रामध्ये जे ज्ञान अज्ञानाला निवृत्त करतं, त्या अज्ञानाला निवृत्त करणारं ज्ञान जर ज्ञान म्हणून शिल्लक राहिलं तर ते सुद्धा अज्ञानच ठरतं. म्हणून कारण ते शिल्लक राहिलेलं ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय याला जिवंत करतं. म्हणून ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी संपून, हे त्रिपुटी सरून जे उरे ते विठ्ठल. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात की लाकडाला लागलेला अग्नी लाकूड जाळून स्वतः अग्नीही नाहीसा होतो, त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञान अज्ञानाला नष्ट करून आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ते ज्ञानही नाहीसं होतं. अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञानाशिवाय जे उरे ते विठ्ठल. तैसे अज्ञान ज्ञानी नेले, मग आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे विन उरले जाणते. नैष्कर्म्य सिद्धी परमाम या पदावर श्री ज्ञानोबराय म्हणतात मी देह आहे हे अज्ञान जावं, मी देह नाही हे ज्ञानही जावं, जाणीव जावी, नेणीवही जावी, मग जे शिल्लक राहतं ते विठ्ठल. तैसे नेणने जे गेले ते ने जाणनेही नेले, मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची उरला उरे विठ्ठल. दुसरा भाव असा आहे, तुकोबराय म्हणतात देह नव्हे मी, अर्थात देह मी नाही. का? देहामध्ये आणि मी मध्ये अंतर आहे. देह सरत जातो, मी उरत जातो. बघा, लहानपणीमध्ये जो देह असतो तो सरत 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 म्हातारपणी आलेला असतो. मात्र लहानपणचा मी आणि म्हातारपणातला मी जर बघितला तर तो एकच असतो. देह सरणार आहे. देह सरल्यानंतर जे उरतं तो जो मी आहे तो म्हणजे विठ्ठल. मी हेच नव्हे देह सरे मग उरला उरे विठ्ठल. जो मी उरतो तो कोण आहे? तुकोबराय सांगतात मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे, ठाऊका सभाग्य संता नाही तुझ्या अनिक मागता गा. म्हणून देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आणि तिसरा भाव असा सांगितला जातो की देह नव्हे मी हे सरे. देह सरू नये. का? जशी प्रपंचाकरता देहाची गरज आहे तशी परमार्थासाठी सुद्धा देहाची गरज आहेच की नाही. म्हणून देह सरू नये. मग काय सरावं? मी सरे. देहाच्या ठिकाणी असणारा जो अभिमान आहे, देह बुद्धी आहे, देह तादात्म्य आहे, देह अहंता आहे, ती सरावी. देह सरू नये. देह नव्हे मग मी हे सरे. मी सरल्यानंतर जे उरे ते विठ्ठल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देह सरू नये. देहाच्या ठिकाणी असणारा मी सरावा. मी सरल्यानंतर काय शिल्लक राहतं? देह उरतो. आणि देहात काय शिल्लक राहतं? तुकोबराय सांगतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घरविते, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. बघा, जो दिसतो तो विठ्ठल नाही, जो कळतो तो विठ्ठल नाही, जो उरतो तो विठ्ठल. का? जो दिसतो तो विठ्ठल म्हटलं तर तो ज्ञानेंद्रियाचा विषय. जो कळतो तो विठ्ठल म्हटलं तर तो अंतकरण वृत्तीचा विषय होईल. म्हणून जो उरतो ना तो विठ्ठल आहे. उरला उरे विठ्ठल. देह सरावा. महाराज देह सरू नये, देहाचं तादात्म्य सरावं असं महाराज सांगतात. पण देह तादात्म्य सरल्यानंतर देह उरतोच की नाही? त्या देहाला तहानभूक आहेच की नाही? त्या देहाची पालन पोषणाची जबाबदारी कोण घेणार? तुकोबराय म्हणतात तुम्ही त्याची चिंता करू नका, पालनाची नाही चिंता. चरणामध्ये जे नाही पद आलेलं आहे ते देहली दीपक न्यायाप्रमाणे दोन्हीकडे लावता येतं. देहली दीपक न्याय म्हणजे काय? खेडेगावामध्ये अंधारात दिवे केल्यानंतर अंधार जिकडे तिकडे पडतो आणि मग घरातली जी बाई असते ती दिवा लावते, नाही का? आणि ती
दिवा पहिल्या खोलीमध्ये नेला तर दुसऱ्या खोलीत अंधार पडतो, दुसऱ्या खोलीत नेला तर पहिल्या खोलीमध्ये अंधार पडतो. मग ती शहाणीबाई काय करते, दोन्ही खोल्याच्या मधल्या उंबरठ्यावर तो दिवा ठेवते. परिणामी दोन्ही खोल्यांमध्ये प्रकाश त्या दिव्याचा पडतो. याला म्हणतात शास्त्रामध्ये देहली दीपक न्याय. त्याप्रमाणे नाही हे पद दोन्हीकडे लावता येतं. ठाव देवाचा रीता नाही म्हणून पाळनाची चिंता नाही. देवाच्या व्याप्ती वाचून एकही ठिकाण रिकामे नाही म्हणून आम्हाला पालन पोषणाची चिंता नाही. देव सर्व ठिकाणी व्यापक आहे ना. ज्ञानोबराय सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव कोठे नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. तुकोबराय सांगतात, विठ्ठल विस्तरला जणी, सप्तही पाताळे भरोणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी याती कुळ, अवघा व्यापक विठ्ठल. म्हणून परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे. कशाला चिंता करायची? चिंता केल्याने काय होतं? कबीरदास महाराज सांगतात, कबीरा चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, लोभ करे सो धन घटे, कह गये दास कबीर. चिंता केल्याने चातुर्याचा नाश, लोभ केल्याने धनाचा नाश आणि दुःखाने शरीराचा नाश होतो. एक संस्कृतातील उत्तम सुप्रसिद्ध सुभाषित आहे. चिंता आणि चिंता यामध्ये फारसा काही फरक नाही, एका बिंदूचा फरक आहे. पण विशेषता अशी आहे की चिता मेलेल्या माणसाला जाळते, चिंता जिवंत माणसाला जाळते. चिता एकदा जाळते, चिंता जन्मभर जाळते. चिंता चिता समप्रोक्ता बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिता, चिंता निर्जीवम दहेते चिता. म्हणून चिंता करण्यापेक्षा माणसाने चिंतन करावं. आवडीने भावयुक्त अंतकरणाने जर भगवंताचं नाम चिंतन केलं तर त्या भक्ताची सर्व चिंता भगवंताला असते. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्वांगी. नवे नवे भगवान स्वतः 9व्या अध्यायामध्ये प्रतिज्ञा करतात की अनन्य भावाने सर्व काळ माझं जी चिंतन करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. चिंतयन्तः अनन्याः ये जनाः मां पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम अहम वहामि. हे भगवान प्रतिज्ञा करतात. म्हणून आपल्याला पालन पोषणाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, पालनाची नाही चिंता. कारण ठावरिता देवाचा, देव सर्व ठिकाणी व्यापक आहे. कारण चिंतनाने अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती होते. अनिष्टाची निवृत्ती काय होते आणि इष्टाची कोणती प्राप्ती होते चिंतनाने? तर त्याचं उत्तर तुकोबराय सांगतात, पालनाची नाही चिंता ही आहे अनिष्ट निवृत्ती. आणि इष्ट प्राप्ती जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या जन्मात सांगतात, तुका म्हणे जीवासाठी
आणि चिंतनाने होणारी इष्ट प्राप्ती जगद्गुरु तुकोबराय सांगतात. पालनाची नाही चिंता, ही चिंतनाने होणारी अनिष्ट निवृत्ती आहे. आणि तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, ही चिंतनाने होणारी इष्ट प्राप्ती आहे. जीव अर्पण केल्याने हृदयातच देव प्रगट होतो, हे तुकोबरायांचं म्हणणं आहे. पण या तुकोबरायांच्या शब्दांवर काही जण शंका घेतील, संशय घेतील. महाराज, तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहात. जीव दिल्याने, जीव अर्पण केल्याने देव प्राप्त होत असतो का? आणि जर असं असेल तर बोकडा, शेळी, बकरी या निर्जन या यांचा जीव दिल्याने काय देव प्राप्त होतो का? यांचा बळी दिल्याने काय देव प्राप्त होतो का? आणि जर होत नसेल तर तुकोबराय असं तुम्ही कसं म्हणता? तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, जीव अर्पण करा, जीवाच्या मोबदल्यात देव प्राप्त होतो. तर या शंकेचं समाधान असं आहे की संत कधीही अंधश्रद्धा पसरवत नाही. तुकोबरायांनी समाजाला डोळस श्रद्धा शिकवली. जीवाच्या मोबदल्यात जीव अर्पण केल्याने देव प्राप्त होतो, हे तुकोबरायांचं म्हणणं वाच्यार्थाने लक्षात घेणं योग्य नाही. याचा लक्षार्थ आपण घेतला पाहिजे, लक्षार्थाने. कारण जे चुकूनही चुकत नाही ते तुकोबराय आहेत, आणि जे चुकूनही बरोबर नाही तुम्ही आहे. तुका म्हणे जीवासाठी या पदावरून जीव पदावरून जीव भावाचं ग्रहण करता येतं. देव पोटी पडेल, देव या पदावरून ब्रह्म भावाचं ग्रहण करता येतं. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, याचा नेमका तुकोबरायांना अर्थ काय अपेक्षित असावा, असा आपण एक थोडासा तुकोबरायांच्या अवस्थेला जाऊन अंदाज लावण्याचा प्रयत्न करूया. जीव भाव अर्पण केल्याने ब्रह्म भावाची प्राप्ती होते. जीव भाव अर्पण केल्याशिवाय ब्रह्म भाव प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे जीव भावाचा त्याग करावा लागतो. मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीव ग्रंथी न तुटे, हे बोल नको खटे कानीला. भगवंताची प्राप्ती व्हावी आणि जीव भाव निघून जाऊ नये असं होईलच कसं? होऊ शकत नाही. जीव भाव त्यागल्याशिवाय ब्रह्मभावाची प्राप्ती होत नाही. जसा पाण्याचा त्याग केला असता, जसा लाटांचा त्याग होतो, वर्षा ऋतूचा त्याग केला असता मेघांचा त्याग होतो, द्रव्याचा त्याग केला असता भोगांचा त्याग होतो, त्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी असणारी अहंता, त्याचा त्याग केला की संसार मात्राचा कारणासह त्याग होतो. देवी बुद्धिमंती देही अहंता सांडुनी काही, सांडिजे किंवा तेजिजे अशेषेही संसार जात. म्हणून देहाच्या ठिकाणी असणारा मी सरावा, मग जो उरतो ना तोच देव पोटी पडेल. तुकोबरायांनी म्हणून हे पद वापरून तीन जे आपल्याला युक्तिवाद आपल्या समोर ठेवले ते थोडे आपल्याला स्पष्ट करून सांगतो. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, म्हणून लागू करा. का लाहो करा? पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा म्हणून लाहो करा. का लाहो करा? देह नवे मिहे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा. आणि काळ सारा चिंतने, परमार्थ करता लाहो करावा, चिंतना करता लाहो करावा. पण एकदा चिंतन सुरू केलं की मग ते संपवण्याकरता लाहो करू नये. निवांत चिंतनामध्ये काळ सारावा, काळ सारा चिंतने, काळ सारावा चिंतने, कांतवाची गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा पूजेच्या. एवढंच नाही, संत देवाचं चिंतन करण्याकरता आपल्याला प्रवृत्त करतात. पण खरं सांगू, देवाला सुद्धा ज्या संतांच्या चिंतनामध्ये धन्यता वाटावी अशा संतांचं एकदा सर्वांनी भजन करा. ज्ञानेश्वर